मित्रांनो नमस्कार. बाहेरच्या चळवळी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, हा चॅनल मी जस्ट नवीन काढलेला आहे व तुमच्यासमोर अशाच रीतीने नवीन भरती म्हणा, बातम्या म्हणा, अशा प्रकारचे काही जे बातम्या असतील मी तुमच्यासमोर आणणार आहे. तर मित्रांनो, तुमचा वेळ न घेता हा व्हिडिओ चालू करूया आपण. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय. राज्य उत्पादन शुल्क विभागात 1223 पदांसाठी मेगा भरती. बघा मित्रांनो, या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क या विभागाने 1223 पदांची या ठिकाणी मेगा भरती काढलेला आहे. तर मित्रांनो, ही मेगा भरती कशी होणार आहे व यामध्ये कुठले जागे निघणार आहेत हे मी तुम्हाला पद्धतशीररित्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो. व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर्स करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्या लाईक्सने मला प्रोत्साहन भेटेल नेक्स्ट व्हिडिओ करण्यासाठी. तर मित्रांनो, तुमचा वेळ न वाया घालता व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने एक मिनिट याला खाली घेतो. तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र एक्साइज डिपार्टमेंट भरती 2025 राज्याच्या महसुलात मोठा वाटा उचलणाऱ्या महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात सध्या अनेक पदे रिक्त आहेत. बघा मित्रांनो, या ठिकाणी रिक्त पदे अनेक आहेत असे या ठिकाणी सांगत आहेत. या रिक्त जागांमुळे विभागाच्या कामकाजावर परिणाम होत असून नियमित कारवाई आणि तपासणीची गती मंदावली आहे. मात्र या विभागात बळकटी करण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला असून 1223 नवीन पदांसाठी भरतीसाठी सुधारित आकृतीबंधाचा मंजूर देण्यात आली आहे. बघा मित्रांनो, आकृतीबंध हा देखील झालेला आहे, म्हणजे भरती लवकरात लवकर निघण्याची शक्यता या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो आपणाला. तर याचे पदे आहेत 1223. लक्षात घ्या मित्रांनो, 1223 या ठिकाणी रिक्त पदे आहेत. यामुळे विभागात नवचैतन्य येण्याची आणि उमेदवारांसाठी नवीन संधी उगम पावण्याची शक्यता आहे. बघा मित्रांनो, ही सगळ्यात मोठी संधी अनेक आपल्यासमोर आलेली आहे. त्यामुळं आपण ही संधी या ठिकाणी सोडू शकत नाही. अभ्यासाला लागा, तयारी करा. तर मित्रांनो, आणि आपण जाऊया पुढे अधिक माहितीसाठी. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहूया की मंत्रिमंडळाच्या अलीकडील बैठकीत राज्य उत्पादन शुल्क विभाग सुधारित करण्याच्या अनुषंगाने मोठा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार बघा मित्रांनो, 744 नवीन पदांची भरती करण्यात येणार आहे. दुसरा आहे मित्रांनो, 479 पर्यवेक्षीय पदांचा समावेश देखील या मंजुरीत करण्यात आला आहे. तर एकूण 1223 पदांकरिता आकृतीबंध आता अधिकृतरित्या मंजूर झाला आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी 2 पदाचे या ठिकाणी जागे निघणार आहेत. आता का म्हणलं बघा, 774 नवीन पदाची भरती करण्यात येणार व दुसरा आहे 479 पर्यवेक्षक पदांचा समावेश या ठिकाणी असणार आहे. बघा मित्रांनो, सध्या विभागात उपअधीक्षक, लिपिक, जवान, वाहनचालक, टंकलेखन, लेखापाल यांसारख्या अनेक पदावर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. यामुळे विभागातील कार्यक्षमता बाधित झाली असून उपलब्ध मनुष्यबळावर अतिरिक्त कामाचा भार पडत आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की लिपिक, जवान, वाहनचालक, टंकलेखन, लेखापाल यांसारख्या आणि उपअधीक्षक यासारखे जागे या ठिकाणी रिक्त आहेत. मित्रांनो, हे तुमच्या समोरात आलेले आहेत. मित्रांनो, वेळ न वाया घालता तुम्ही तयारीला लागायचं आहे. तर मित्रांनो, ही लवकरात लवकर भरती निघण्याची शक्यता आहे व आकृतीबंध देखील या ठिकाणी तयार झालेला आहे, हे आपणाला या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओवर नवीन असल्यामुळे तुम्ही व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, चॅनल नवीन असल्यामुळे तुम्ही चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व असाच सपोर्ट मला असू द्या. मित्रांनो, चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.